गुड मॉर्निंग स्टुडंट्स. प्रिवियस लेक्चरला आपण एक्झरसाइज 3.4 ट्रिग्नॉमेट्री पार्ट 2 ची पाहत होतो. या एक्झरसाइजमध्ये आपण क्वेश्चन 2 मधले फर्स्ट 4 क्वेश्चन्स कंप्लीट केले होते. आज आपण क्वेश्चन 5 सब क्वेश्चन 5 आणखीन त्याच्या पुढचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर 5th नंबरचा सब क्वेश्चन काय आहे बघा. cos 20 into cos 40 into cos 60 into cos 80 is equal to 1/16 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता जेव्हा आपण प्रूव्ह करतो आहे तेव्हा लेफ्ट हँड साईड आणखीन राईट हँड साईड इक्वल दाखवतो आहे. आपण लेफ्ट हँड साईड पहिल्यार्थम विचारात घेऊया. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू cos 20 डिग्री इंटू cos 40 डिग्री इंटू cos 60 डिग्री इंटू cos 80 डिग्री. नेक्स्ट स्टेपला मी इथं काय करतो आहे बघा. या ठिकाणी 2 न मल्टिप्लाय करतो आणखीन 2 न डिवाइड करतो. जर 2 न मल्टिप्लाय केलं आणखीन 2 न डिवाइड केलं म्हणजे 1/2 इंटू 2 म्हणजे 2 न मल्टिप्लाय केलं 2 न डिवाइड केलं cos 20 डिग्री इंटू cos 40 डिग्री इंटू cos 60 डिग्री. आता हे 60 डिग्रीची व्हॅल्यू 10 स्टँडर्डच्या टेबलमध्ये तुम्ही पाठ केली होती. ट्रिग्नॉमेट्रीचा टेबल जो होता त्यात cos 60 ची व्हॅल्यू पाठ केली होती. किती आहे बाळांनो? cos 60 ची व्हॅल्यू किती येते? हाफ येते. cos 60 ची व्हॅल्यू काय येते? हाफ येते. त्यामुळे इथं मी हाफ लिहिणार इंटू cos 80 डिग्री असं मी रिअरेंजमेंट केलेली आहे. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा. हे 1/2 आणखीन हे हाफ याचा जर प्रॉडक्ट घेतला 1/2 इंटू हाफ म्हणजे 1/4 झालं. त्याच्यानंतर इथं मी ब्रॅकेटचा यूज करतो. हे 2 cos 40 डिग्री इंटू cos 20 डिग्री असं मी लिहिलं इंटू cos 80 डिग्री. मी इथं हाफ इंटू हाफ 1/4 येणार. त्याच्यानंतर 2 cos 40 डिग्री इंटू 20 डिग्री इंटू cos 80 डिग्री फक्त रिअरेंज केलेला आहे. आता आपण असा विचार करायचा आहे हे 1/4 ॲज इट इज cos असा प्रॉडक्ट आहे इथं बरोबर. तर cos कधी येतं असा जर विचार केला तर cos प्लस cos असताना cos येतं. cos प्लस cos असताना cos येतं. आता इथं डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युली तुम्ही वापरणार आहात म्हणजे काय येणार सांगा. cos 40 डिग्री प्लस 20 डिग्री cos ऑफ A प्लस B प्लस cos ऑफ A मायनस B म्हणजेच 40 डिग्री मायनस 20 डिग्री हे ब्रॅकेट कंप्लीट होईल इंटू cos 80 डिग्री. इथं डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला कोणता यूज केला बघा. 2 cos A cos B इज इक्वल टू cos ऑफ A प्लस B प्लस cos ऑफ A मायनस B हा फॉर्म्युला आपण इथं यूज केलेला आहे. तुम्ही पाहिजे तर रिझन म्हणून हा फॉर्म्युला तिथं लिहू शकता. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा. 1/4 इंटू ब्रॅकेटमध्ये इथं बघायचं 40 प्लस 20 केलं तर किती मिळतं? 60 मिळतं. म्हणजे इथं cos 60 डिग्री लिहिणार प्लस हे काय येणार सांगा. cos 20 येणार. cos 20 डिग्री इंटू cos 80 डिग्री. नेक्स्ट स्टेपला मी आता वरती जागा उपलब्ध करतो. इथं पण लिहून घ्या आधी. वरती जागा उपलब्ध करतो आहे. नेक्स्ट स्टेप लिहिण्यासाठी इथं जागा उपलब्ध करतो. या ठिकाणी काय होणार बघा. 1/4 इंटू ब्रॅकेटमध्ये cos 60 ची व्हॅल्यू किती असते? हाफ असते प्लस cos 20 डिग्री इंटू cos 80 डिग्री
नेक्स्ट स्टेपला हे 1/4 ॲज इट इज ठेवतो, या कॉस 80नं या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करतो, तर काय होणार बघा, हाफ इंटू कॉस 80 म्हणजे हाफ कॉस 80 डिग्री प्लस कॉस 80 इंटू कॉस 20, कॉस 80 इंटू कॉस 20 डिग्री असं मी लिहिलं. नेक्स्ट स्टेपला 1/4 इंटू हाफ म्हणजे 1/8 कॉस 80 डिग्री मिळणार प्लस 1/4 इंटू कॉस 80 डिग्री इंटू कॉस 20 डिग्री. या 1/4नं या ब्रॅकेटमध्ये मी मल्टिप्लाय केलेलं आहे. इथं पण काय अडचण. नेक्स्ट स्टेपला इथं जागा उपलब्ध करतो. वन अपॉन 8 कॉस 80 डिग्री प्लस इथं 1/4 आहे. मी न्यूमरेटरला म्हणजे इथं 2 मल्टिप्लाय करतो आणि 2 डिवाइड करतो. इथं 2 मल्टिप्लाय करणार डिनॉमिनेटरला, न्यूमरेटरला पण 2 मल्टिप्लाय करणार, म्हणजे 2 मल्टिप्लाय केलं 2 डिवाइड केलं. आणखीन हे कॉस 80 डिग्री इंटू कॉस 20 डिग्री असं लिहिणार आहे. नेक्स्ट स्टेपला 1/8 कॉस 80 डिग्री प्लस 1/8 1/4 इंटू 2 म्हणजेच किती आलं, 8 आलं का. त्याच्यानंतर इथं बघायचं, या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये लिहूया, कॉस कॉस असा प्रॉडक्ट कधी येतो तर कॉस प्लस कॉस असताना. म्हणजे काय करणार तुम्ही, कॉस ऑफ 80 डिग्री प्लस 20 डिग्री लिहिणार प्लस कॉस ऑफ 80 डिग्री मायनस 20 डिग्री आणि हे ब्रॅकेट इथं कंप्लीट होईल. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, 1/8 कॉस 80 डिग्री प्लस 1/8 इंटू ब्रॅकेटमध्ये हे किती येणार बाळानो, कॉस 100 डिग्री येणार, 100 डिग्री प्लस हे किती येणार बाळानो, कॉस 60 डिग्री येणार. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, 1/8 कॉस 80 डिग्री प्लस 1/8 इंटू ब्रॅकेटमध्ये हे कॉस 100 डिग्री आहे, ती लिहिण्याची मी स्टाईल बदलतो, ते असं लिहितो, कॉस 180 मायनस 80 डिग्री. 100 डिग्रीज लिहिलं, 180 मायनस 80 म्हणजेच काय येणार आहे, 100च येणार का. प्लस हे कॉस 60ची व्हॅल्यू हाफ लिहितो, कॉस 60ची व्हॅल्यू काय लिहिली, हाफ लिहिली. नेक्स्ट स्टेपला बघा काय होणार, प्रत्येक स्टेप काळजीपूर्वक समजावून घ्या. वन अपॉन 8 कॉस 80 डिग्री प्लस इथं बघायचं, हे जे आहे 1/8 इंटू ब्रॅकेटमध्ये. आता युनिट सर्कलचा कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, हे युनिट स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. 180 इथं असतं, 180 मायनस 80 आहे, म्हणजे तुम्ही कुठे येणार, सेकंड क्वाड्रंटमध्ये येणार. कुठून येत आहे, एक्स अक्षावरून येत आहात. आता एक्स अक्षावरून तुम्ही जेव्हा पुढं किंवा मागं प्रवास करता तेव्हा कॉसचं कॉसच राहणार आहे, कॉस. आणखीन हे रिडक्शन होऊन अँगल किती येणार, 80 डिग्री येणार. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस माझं निगेटिव्ह असतं, म्हणजे मायनस येणार, सिम्बॉल याला मायनस कॉस 80 येणार. प्लस तुमचं हे हाफ ॲज इट इज लिहितो. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, 1/8 कॉस 80 डिग्री प्लस या 1/8नं या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय होणार, म्हणजे हे प्लस आणखीन मायनस मिळून इथं मायनस 1/8 कॉस 80 डिग्री होणार. प्लस मायनस मायनस झालं. आता हे प्लस 1/8 इंटू हाफ केलं तर 1/16 येणार. आता हे प्लस 1/8 कॉस 80 मायनस 1/8 कॉस 80 कॅन्सल झालं का. आणखीन काय शिल्लक राहिलं, 1/16 शिल्लक राहिलं. आणि 1/16 हीच तुमची RHS आहे, म्हणजे LHS इज इक्वल टू RHS मिळाली, म्हणजे प्रूव्ह झालं.
कसं प्रूव्ह करायचं आहे लक्षात आलं? राईट डाऊन. झाले सगळ्यांचं लिहून. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 बघायचा आहे आपल्याला. सब क्वेश्चन नंबर 6. या टाईपचे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुमचं डोकं शांत असणं, कॉन्सन्ट्रेशन असणं खूप महत्त्वाचं आहे. जरा जरी कॉन्सन्ट्रेशन लूज असेल, एखादी जरी ॲडजस्टमेंट तुम्हाला जमली नाही, तर या टाईपचे क्वेश्चन सॉल्व होत नाहीत. म्हणजे तुम्हाला सगळे फॉर्म्युले नुसते पाठ असून चालणार नाही. कॉन्सन्ट्रेशन स्वतःचं वाढवावं लागेल, माइंड कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करावं लागेल. तर क्वेश्चन नंबर 6 काय आहे बघा बाळांनो. साइन 20 डिग्री इंटू साइन 40 डिग्री इंटू साइन 60 डिग्री इंटू साइन 80 डिग्री इज इक्वल टू 3/16 असं दिलेलं आहे. आता हे प्रूव्ह करायचं आहे, म्हणजेच लेफ्ट हँड साईड आणखीन राईट हँड साईड इक्वल दाखवायचे आहे. त्यासाठी मी लेफ्ट हँड साईड पहिल्या टर्म कन्सिडर करतो. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू साइन 20 डिग्री इंटू साइन 40 डिग्री इंटू साइन 60 डिग्री इंटू साइन 80 डिग्री असं मी लेफ्ट हँड साईड घेतली. आता इथं मी काय करतो आहे, 2 मल्टिप्लाय करतो आहे, आणखीन 2 डिवाइड करतो आहे. 2 मल्टिप्लाय केलं, आणखीन 2 डिवाइड केलं, म्हणजे 1/2 इंटू 2 करणार. 2 मल्टिप्लाय केलं, 2 डिवाइड केलं. साइन 20 डिग्री इंटू साइन 40 डिग्री इंटू साइन 60ची व्हॅल्यू 10च्या टेबलमध्ये तुम्ही पाठ केली होती. किती येते? साइन 60ची व्हॅल्यू किती आहे? √3/2 आहे इंटू साइन 80 डिग्री असं मी लिहिलं. नेक्स्ट स्टेपला बघा, या ठिकाणी हाफ इंटू √3/2 केलं तर √3/4 मिळणार आहे. 1/2 इंटू √3/2 √3/4 मिळतं. इथं मी हे रिअरेंज करतो. 2 साइन 40 डिग्री 2 साइन 40 डिग्री इंटू साइन 20 डिग्री असं मी रिअरेंज केलं. आणखीन हे इंटू साइन 80 डिग्री ॲज इट इज ठेवलं. इंटू साइन 80 डिग्री. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला √3/4 इंटू ब्रॅकेटमध्ये साइन साइन कधी येतं? कॉस मायनस कॉस असताना साइन साइन येतं ना, कॉस मायनस कॉस असताना. म्हणजेच डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला लास्टचा आहे. म्हणजेच कुठला फॉर्म्युला आहे बघा, 2 साइन A साइन B इज इक्वल टू कॉस ऑफ A मायनस B मायनस कॉस ऑफ A प्लस B असा फॉर्म्युला आहे का बघा. लास्टचा फॉर्म्युला डिफॅक्टरायझेशनचा 2 साइन A साइन B इज इक्वल टू कॉस ऑफ A मायनस B मायनस कॉस ऑफ A प्लस B असाच आहे का. हा फॉर्म्युला इथं लागणार आहे. इथं काय होणार सांगा मग, कॉस ऑफ 40 डिग्री मायनस 20 डिग्री मायनस कॉस ऑफ 40 डिग्री प्लस 20 डिग्री हे स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट होईल इंटू साइन 80 डिग्री. लक्षात आलं का. हा फॉर्म्युला तुम्ही रिझन म्हणून तिथं समोर लिहून ठेवा. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, √3/4 ब्रॅकेटमध्ये हे किती येणार बाळांनो, कॉस 20 डिग्री येणार. 40 मायनस 20 केल्यानंतर मायनस कॉस हे किती येणार, 60 डिग्री येणार. हे स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटू साइन 80 डिग्री. ठीक आहे. आता मी वरती जागा उपलब्ध करू का, इथं जागा उपलब्ध करतो. इज इक्वल टू √3/4 आणखीन हे साइन 80 डिग्री लिहितो.
आणि ह्या ब्रॅकेटमध्ये कॉस 20 डिग्री मायनस कॉस 60ची व्हॅल्यू काय असते, हा स्टँडर्ड अँगल आहे, हाफ असते, त्यामुळं इथं मी हाफ लिहिलं. नेक्स्ट स्टेपला मी यानं याला मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार बघा, √3/4 साइन 80 डिग्री इंटू कॉस 20 डिग्री मायनस √3/4 इंटू हाफ करणार म्हणजे √3/8 येणार. आणखीन हे साइन 80 डिग्री असं मिळणार आहे. नेक्स्ट स्टेपला इथं हे पुसून टाकू का. नेक्स्ट स्टेपला बघायचं आहे. इथं मी काय करतो आहे, √3/4 आहे. इथं मी 2 मल्टिप्लाय करतो, आणखीन 2 डिवाइड करतो. इथं 2 मल्टिप्लाय केलं, 2 डिवाइड केलं, आणखीन हे साइन 80 डिग्री इंटू कॉस 20 डिग्री ॲज इट इज लिहिलं, मायनस √3/8 साइन 80 डिग्री ॲज इट इज ठेवलं. नेक्स्ट स्टेपला √3/, हे किती येणार बाळांनो, 8 येणार, √3/8. आता एवढ्यासाठी साइन कॉस कधी येतं, साइन प्लस साइन असताना साइन कॉस येतं. साइन प्लस साइन असेल तर साइन कॉस येतं. म्हणजे कुठला फॉर्म्युला वापरणार बघा बाळांनो, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला जो आहे तो बघा कुठला वापरणार आहे, 2 साइन A कॉस B इज इक्वल टू साइन ऑफ A प्लस B प्लस साइन ऑफ A मायनस B असा फॉर्म्युला वापरणार आहे. साइन प्लस साइन असताना साइन कॉस येतं. पहिला फॉर्म्युला डिफॅक्टरायझेशनचा, ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण वापरणार आहे. तर बघा इथं काय होणार बघा, आता साइन ऑफ 80 डिग्री प्लस 20 डिग्री प्लस साइन ऑफ 80 डिग्री मायनस 20 डिग्री. ठीक आहे, हे इथं पाहिजे तर आपण स्क्वेअर ब्रॅकेट टाकूया. इथं स्क्वेअर ब्रॅकेट टाकूया, कारण हे जे आहे याला मल्टिप्लाय फक्त आहे. इथं पण पाहिजे तर स्क्वेअर ब्रॅकेट टाका. मायनस √3/8 साइन 80 डिग्री ॲज इट इज ठेवलं. हा हे रिझन म्हणून लिहा. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, इज इक्वल टू √3/8 ब्रॅकेटमध्ये इथं साइन 100 डिग्री होणार ना, 80 प्लस 20 केलं तर 100 डिग्री येणार, प्लस हे किती येणार सांगा, साइन 60 डिग्री येणार. हे ब्रॅकेट कंप्लीट, मायनस √3/8 साइन 80 डिग्री असं मिळणार का. आता वरती जागा उपलब्ध करू का. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, √3/8 इंटू ब्रॅकेटमध्ये साइन 100 जे आहे ते लिहिताना साइन 180 डिग्री मायनस 80 डिग्री असं लिहितो, म्हणजे साइन 100च लिहिलं, प्लस साइन 60ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती आहे, √3/2 आहे. हे स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट होईल, मायनस √3/4 साइन 80 डिग्री. ठीक आहे, नेक्स्ट स्टेपला √3/8 इंटू ब्रॅकेटमध्ये हे येणार आहे. तुम्हाला स्टँडर्ड युनिट सर्कलचा कन्सेप्ट माहीत आहे. इथं 180 असतं, 180 मायनस आहे म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये येत आहे, एक्स अक्षावरून सेकंड क्वाड्रंटमध्ये जात आहे, त्यामुळं साईनचं साईन राहणार, याचं रिडक्शन होऊन 80 डिग्री येणार, आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन माझं पॉझिटिव्ह असतं त्यामुळे पॉझिटिव्ह चिन्ह राहणार, प्लस √3/2
मायनस √3/4 साइन 80 डिग्री ॲज इट इज लिहिलं. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा. इथं मी जागा उपलब्ध करतो. हे जाऊ दे ना आधीचं सगळं. नेक्स्ट स्टेपला होणार आहे, या √3/8 याला मल्टिप्लाय करतो. √3/8 इंटू साइन 80 डिग्री. आता इथं बघायचं, √3 इंटू √3 करणार म्हणजे 3 मिळणार, आणि 8 इंटू 2 केलं तर 16 मिळणार. मायनस हे तुमचं √3/4 साइन 80 डिग्री ॲज इट इज राहणार आहे. आता हे प्लस √3/8 साइन 80 डिग्री आणि मायनस √3/, बाण कुठं तरी हां चुकून आपण 4 कॅरी केलं का. इथं 8 आहे ना, इथं 8 आहे. कुठल्या स्टेप्सपासून मिसप्लेस झाले बघा. ठीक आहे, इथं √3/8 आहे, हे कॅन्सल होणार. आणखीन मग शिल्लक काय राहिलं, 3/16. हीच आपली काय आहे, RHS आहे. म्हणजे LHS इज इक्वल टू RHS आपल्याला मिळालेली आहे. राईट डाऊन. हे पुसून टाकू बाळांनो. आता आपल्याला आणखीन काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघायचे आहेत, इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघायचे आहेत. एक्झरसाइज 3.4 आता इथं कंप्लीट झालेले आहे. आपण आता काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघणार आहोत. तर नेक्स्ट कन्सेप्ट आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ एंगल ऑफ अ ट्रायंगल. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ एंगल्स ऑफ अ ट्रायंगल. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ एंगल्स ऑफ अ ट्रायंगल. समजा माझ्याकडे एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC. तुम्ही आतापर्यंत इन ट्रायंगल ABC अँगल BAC जो आहे, हा अँगल आपण सिंगल नेमनं फक्त A असं डिनोट करणार आहे. त्याच्याशिवाय अँगल ABC 3 लेटर्स असणारा आपण इथं नाव लिहिलेलं आहे. अँगल ABC ते सिंगल लेटर फक्त B असं लिहिणार आहे. आणखीन अँगल ACB हा जो अँगल आहे तो सिंगल लेटरमध्ये अँगल C असं म्हणणार आहे. लिहिताना फक्त C म्हणणार आहे, मात्र त्याचा अर्थ अँगल C असणार आहे. लक्षात घ्या. आता इथं बघायचं, हा जो अँगल A आहे त्याच्या अपोजिट असणारी BC नावाची साईड आहे, त्याला आपण स्मॉल a म्हणणार आहे. हा जो अँगल C आहे याच्या अपोजिट असणारी AB ही साईड आहे, त्याला आपण स्मॉल अक्षर C म्हणणार आहे. आणि हा अँगल B आहे, त्याच्या अपोजिट असणारी साईड AC आहे, त्याला आपण स्मॉल b म्हणणार आहे. जेव्हा स्मॉल a, स्मॉल b, स्मॉल c अशी लेटर्स यूज केली जातील तेव्हा त्या साईड्स असणार आहेत. काय असणार आहेत? साईड्स ऑफ अ ट्रायंगल असणार आहेत. आणि कॅपिटल A, कॅपिटल B, कॅपिटल C अशी कॅपिटल लेटर्स जेव्हा यूज केली जाणार आहेत तेव्हा ते अँगल्स ऑफ ट्रायंगल्स असणार आहेत. एवढं तर सगळ्यांच्या लक्षात राहील का? आता तुम्ही स्कूल लेवलला शिकला होता, सम ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स इज 180 डिग्री. बरोबर का? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, असं लहानपणापासून तुम्ही पाठ केलेला आहे. याचाच अर्थ असा आहे की A प्लस B प्लस C इज इक्वल टू 180 आणि 180ला आपण रेडियन मेजर्समध्ये पाय म्हणतो.
रेडियन मेजर्समध्ये काय म्हणतो, पाय म्हणतो आहे 180 डिग्रीला. म्हणजे ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय मिळणार. आता इथं बघायचं, हे जे प्लस सी आहे ते त्या साईडला जाऊन काय होणार, मायनस सी होणार. म्हणजे ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी. ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी मिळालं. मी आता या ठिकाणी बोथ साईडचा साईन रेशो घेतो. म्हणजे या साईडला मी साईन ऑफ ए प्लस बी घेतलं, तर या साईडला सुद्धा मी साईन ऑफ पाय मायनस सी म्हणणार. मी बोथ साईडचा साईन रेशो घेतलेला आहे. नेक्स्ट स्टेपला बघा, साईन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू, तुम्हाला युनिट सर्कलचा कन्सेप्ट माहिती आहे, स्टँडर्ड युनिट सर्कलचा. पाय माझं कुठं असतं बाळांनो, इथं असतं का पाय. पाय मायनस करणार म्हणजे कुठे येणार तुम्ही, सेकंड क्वाड्रंटमध्ये येत आहे. कुठून येत आहे, एक्स अक्षावरून येत आहे. एक्स अक्षावरून पुढं किंवा मागं प्रवास करताना साईनचं साईन राहणार, ट्रिग्नॉमेट्रिक रेशो चेंज होत नाहीत. हा अँगल रिडक्शन होऊन काय येणार, सी येणार आहे. आणखीन सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन माझं पॉझिटिव्ह असतं म्हणून पॉझिटिव्ह राहणार. म्हणजे साईन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू साईन सी. हा एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला. पहिला फॉर्म्युला मिळाला, साईन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू साईन सी. साईन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू साईन सी. बाळांनो, अशाच पद्धतीनं सिमिलरली वी कॅन शो दॅट अशाच पद्धतीनं आपल्याला काय दाखवता येईल बघा, साईन ऑफ बी प्लस सी, साईन ऑफ बी प्लस सी इज इक्वल टू साईन ए दाखवता येईल. आणखीन साईन ऑफ सी प्लस ए इज इक्वल टू साईन बी दाखवता येईल. साईन ऑफ सी प्लस ए काय दाखवता येईल, साईन बी दाखवता येईल का. थोडक्यात फॉर्म्युले 3 तयार झाले. पहिला फॉर्म्युला आहे साईन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू साईन सी. दुसरा फॉर्म्युला आहे साईन ऑफ बी प्लस सी इज इक्वल टू साईन ए. आणि तिसरा फॉर्म्युला आहे साईन ऑफ ए प्लस सी इज इक्वल टू साईन बी. तिन्ही फॉर्म्युले पाठ होतात का बघा, कसे तयार झाले लक्षात आलं का. हे पुसून टाकू बाळांनो. आता आपण 3 फॉर्म्युले तयार केले. पहिला फॉर्म्युला तुम्हाला मिळाला, तो आहे साईन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू साईन सी. दुसरा फॉर्म्युला मिळाला साईन ऑफ बी प्लस सी इज इक्वल टू साईन ए. तिसरा मिळाला साईन ऑफ सी प्लस ए किंवा ए प्लस सी, कारण ॲडिशन ऑर्डरलेस असते, इज इक्वल टू साईन बी. ठीक आहे बाळांनो, आता मी काय केलं बघा, इथं आल्यानंतर ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी घेतलं. इथं आल्यानंतर पुढच्या स्टेपला मी बोथ साईडचा साईन रेशो घेतला होता. समजा मी बोथ साईडचा कॉस रेशो घेतला तर काय होईल बघूया. बोथ साईडचा कॉस रेशो घेतो म्हणजे काय करणार, कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू कॉस ऑफ पाय मायनस सी असं होणार का. आता इथं बघायचं, कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू, तुम्हाला युनिट सर्कलचा कन्सेप्ट, स्टँडर्ड युनिट सर्कलचा कन्सेप्ट माहिती आहे. पाय इथं आहे, पाय मायनस सी करणार म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये येणार, बरोबर का. कुठून येत आहे, एक्स अक्षावरून येत आहे, त्यामुळं कॉसचं कॉस राहणार, कॉसचं कॉस राहणार. हा अँगल रिडक्शन होऊन सी येणार. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस माझं निगेटिव्ह असतं, म्हणजे कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू मायनस कॉस सी मिळालं. म्हणजे पहिला फॉर्म्युला तुम्हाला मिळाला कॉसच्या बद्दलचा, कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू मायनस कॉस सी. सिमिलरली we can show that काय दाखवू शकता बघा, कॉस ऑफ बी प्लस सी जर केलं तर मला मिळणार आहे मायनस कॉस ए. आणखीन
कॉस ऑफ ए प्लस सी केलं तर मला मिळणार आहे मायनस कॉस बी. ठीक आहे, हे 3 नवीन फॉर्म्युले तयार झाले. कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू मायनस कॉस सी. कॉस ऑफ बी प्लस सी इज इक्वल टू मायनस कॉस ए. कॉस ऑफ ए प्लस सी इज इक्वल टू मायनस कॉस बी. हे पुसून टाकू, जाऊ दे. आता आणखीन काही फॉर्म्युले आपण बनवणार आहे. इथंपर्यंत आपण आलो होतो ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी. ही प्रोसेस सेम आहे. ठीक आहे, म्हणून मी तिथंपर्यंत कॉमन ठेवली. आता मी काय करतो बघा, या ठिकाणी मी बोथ साईडला 2 न डिवाइड केलं. या स्टेप्स नंतर बोथ साईडला 2 न डिवाइड केलं म्हणजे काय केलं बघा, ए प्लस बी अपाउंड 2 आणि इथं पण पाय मायनस सी अपाउंड 2. बोथ साईडला मी 2 न डिवाइड केलं. आता बोथ साईडचा मी साइन रेशो घेतो. साइन ऑफ ए प्लस बी अपाउंड 2 इज इक्वल टू साइन ऑफ पाय मायनस सी अपाउंड 2. बोथ साईडचा साइन रेशो घेतला. नेक्स्ट स्टेप मी इथं लिहितो. हे बघा, साइन ऑफ ए प्लस बी अपाउंड 2 ॲज इट इज ठेवलं इज इक्वल टू साइन ऑफ, बघा साइन ऑफ, इथं हे जे 2 आहे डिवाइड आहे ते सेपरेट डिवाइड करतो. म्हणजे काय करतो, पाय बाय 2 मायनस सी बाय 2. पाय बाय 2 मायनस सी बाय 2 केलं. आता नेक्स्ट स्टेपला साइन ऑफ ए प्लस बी अपाउंड 2 इज इक्वल टू, इथं स्टँडर्ड युनिट सर्कलचा कन्सेप्ट यूज करू. पाय बाय 2 इथं आहे. पाय बाय 2 मायनस होतं म्हणजे कुठं जात आहे तुम्ही, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जाणार आहात. आता कुठून गेलाय बाळानो, वाय अक्षावरून गेलाय. आणि वाय अक्षावरून पुढं किंवा मागं जेव्हा प्रवास होतो तेव्हा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो चेंज होतात. या साईनचं काय होणार, कॉस होणार. हा अँगल रिडक्शन होऊन सी बाय 2 येणार. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह, त्यामुळे याचं चिन्ह पॉझिटिव्हच राहणार. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला पहिला काय मिळाला, साइन ऑफ ए प्लस बी अपाउंड 2 इज इक्वल टू कॉस सी बाय 2. साइन ऑफ ए प्लस बी अपाउंड 2 इज इक्वल टू कॉस सी बाय 2. आता याच्यावरून तुम्ही पुढचे 2 फॉर्म्युले डायरेक्ट लिहू शकताय. Similarly, we can show that, तुम्ही काय दाखवू शकाल, साइन ऑफ बी प्लस सी अपाउंड 2 इज इक्वल टू कॉस ऑफ ए बाय 2. आणखीन साइन ऑफ सी प्लस ए अपाउंड 2 इज इक्वल टू कॉस ऑफ बी बाय 2. हे 3 फॉर्म्युले नवीन तुम्हाला मिळालेले आहेत. हे पुसून टाकू, सगळ्यांचं झालेलं आहे. बाळांनो, मी इथं साइन रेशो घेतला होता, त्याच्याऐवजी समजा मी कॉस रेशो घेतला तर काय होईल असा विचार करूया. ठीक आहे, वेगळ्या वेगळ्या टाईपचे फॉर्म्युले कसे तयार होतात हे मी तुम्हाला तयार करून दाखवतो आहे. मी आता इथं काय करतो, या स्टेप्स नंतर याचा कॉस रेशो घेतो आहे. कॉस ऑफ ए प्लस बी अपाउंड 2 इज इक्वल टू कॉस ऑफ पाय मायनस सी अपाउंड 2. बोथ साईडचा कॉस रेशो घेतला. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, कॉस ऑफ ए प्लस बी अपाउंड 2 इज इक्वल टू, इथं मी डिनॉमिनेटर सेपरेट करतो म्हणजे काय करतो आहे, कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस सी बाय 2. नेक्स्ट स्टेपला कॉस ऑफ ए प्लस बी अपाउंड 2 इज इक्वल टू, इथं बघा बाळांनो स्टँडर्ड युनिट सर्कल, पाय बाय 2 इथं आहे. पाय बाय 2 मायनस करताय म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येत आहे. कुठून आलेला आहे, वाय अक्षावरून, त्यामुळे या कॉसचं काय होणार, साइन होणार.
याचं रिडक्शन होऊन काय होणार, C/2 होणार. ठीक आहे, अँगलचं रिडक्शन. आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोज पॉझिटिव्ह, त्यामुळे हे पॉझिटिव्ह राहणार. म्हणजे कॉस ऑफ A + B अपॉन 2 काय मिळालं, sin C/2 मिळालं. आता त्याच्यानंतर आपण इथं सिमिलरली वी कॅन शो दॅट, आपल्याला काय दाखवता येईल, कॉस ऑफ B + C अपॉन 2 इज इक्वल टू sin A/2. आणखीन कॉस ऑफ C + A अपॉन 2 इज इक्वल टू साइन ऑफ B/2. असे नवीन 3 फॉर्म्युले तुम्हाला मिळाले. हा तुमचा पहिला फॉर्म्युला आहे, हा दुसरा, हा तिसरा. चला जाऊ दे का हे फॉर्म्युले परफेक्ट करा. जेवढे फॉर्म्युले परफेक्ट तेवढं तुमचं मॅथमॅटिक्स परफेक्ट. एक्सरसाइज 3.5. एक्सरसाइज 3.5 त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. इथं त्यांनी कॉमनली दिलेला आहे, इन ट्रायंगल ABC A + B + C इज इक्वल टू पाय, शो दॅट. फर्स्ट क्वेश्चन आहे, काय क्वेश्चन आहे बघा, cos 2A + cos 2B + cos 2C इज इक्वल टू -1 - 4 cos A cos B cos C असं आपल्याला शो करायचं आहे. आता शो दॅट करायचं आहे म्हणजेच लेफ्ट हँड साईड आणखीन राईट हँड साईड इक्वल दाखवायचे आहे. मी लेफ्ट हँड साईड विचारात घेतो. लेफ्ट हँड साईड काय आहे बघा, cos 2A + cos 2B + cos 2C अशी लेफ्ट हँड साईड आहे. बाळांनो, मी माझ्या सोयीसाठी या पहिल्या 2चा विचार करतो, cos 2A + cos 2B चा विचार करतो. आता तुम्ही फॅक्टरायझेशन फॉर्म्युले शिकलेला आहात. ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये करतो. आता इथं कॉस + कॉस असताना काय येतं, कॉस + कॉस असताना कॉस येतं का, म्हणजेच 2 cos ऑफ 2A + 2B अपॉन 2 इंटू cos ऑफ 2A - 2B अपॉन 2. कॉस + कॉस आहे म्हणून कॉस लिहिलं. फॅक्टरायझेशन फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. प्लस cos 2θ एक फॉर्म्युला 3 नंबरचा फॉर्म्युला काय आहे, 2 cos² θ -1 आहे का. cos 2θ 3 नंबरचा फॉर्म्युला 2 cos² θ -1 आहे. याच्या आधारे cos 2C साठी मी काय लिहितो, 2 cos² C -1 cos 2θ. बाळांनो, इथं कोणते फॉर्म्युले वापरले लक्षात आलं ना. मी लिहू का इथं फॉर्म्युले, पाहिजे असेल तर फॉर्म्युले रिझन म्हणून तुम्ही मेन्शन करू शकता. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, या ठिकाणी 2 cos इथं बघायचं, मी सेपरेट डिवाइड करतो. ह्या 2नं याला आणि याला सेपरेट डिवाइड केलं तर A + B मिळणार. 2 cos ऑफ A + B इंटू cos ऑफ A - B या 2नं सेपरेट डिवाइड केलं प्लस 2 cos² C -1. इथं हे -1 मी सुरुवातीला आणून ठेवतो. आता नेक्स्ट काय होणार बघा,
प्लस 2 कॉस ऑफ ए प्लस बी साठी आत्ताच फॉर्म्युला मी दिला होता. कॉस ऑफ ए प्लस बी साठी काय मिळतं? या कॉस ऑफ ए प्लस बी साठी मी लिहिणार आहे मायनस कॉस सी. कॉस ऑफ ए प्लस बी साठी मायनस कॉस सी लिहिलं इंटू कॉस ऑफ ए मायनस बी प्लस 2 कॉस स्क्वेअर सी. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला -1 हे प्लस मायनस मायनस होणार. प्लस मायनस मायनस 2 कॉस सी इंटू कॉस ऑफ ए मायनस बी प्लस 2 कॉस स्क्वेअर सी. या ठिकाणी नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा. नेक्स्ट स्टेप -1 ॲज इट इज ठेवतो. इथं बघायचं -2 कॉस सी मी कॉमन घेतलं. हे बघा 2 कॉस सी आहे का, इथलं 2 आणि कॉस स्क्वेअर सी मधलं कॉस सी बाहेर घेणार. म्हणजे काय शिल्लक राहणार ब्रॅकेटमध्ये बघा. इथं राहणार आहे कॉस ऑफ ए मायनस बी. इथं प्लस आहे त्याचं मायनस होणार कारण मायनस तुम्ही कॉमन घेतले. आणखीन हे काय शिल्लक राहणार, कॉस सी शिल्लक राहणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला इथं वरती जागा उपलब्ध करू बाळांनो. प्रत्येक स्टेप्स काळजीपूर्वक बघा. हे जे -1 ॲज इट इज ठेवलं, -2 कॉस सी ॲज इट इज ठेवलं, ब्रॅकेटमध्ये कॉस ऑफ ए मायनस बी ॲज इट इज ठेवलं, मायनस कॉस सी. मायनस कॉस सी साठी कॉस ऑफ ए प्लस बी लिहू शकतो का बघा. या मायनस कॉस सी साठी प्लस कॉस ए प्लस बी लिहू शकतोय. प्लस कॉस ए प्लस बी लिहिलं. बघा मी काय केलेलं आहे, मायनस कॉस सी साठी प्लस कॉस ए प्लस बी लिहिलेला आहे. आता नेक्स्ट स्टेपला -1 -2 कॉस सी ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार हे रिअरेंज करून कॉस ऑफ ए प्लस बी प्लस कॉस ऑफ ए मायनस बी असं याला मी रिअरेंज केलं. नेक्स्ट स्टेपला काय करणार बघा. नेक्स्ट स्टेपला आपल्याला मिळणार आहे हे -1 -2 कॉस सी ॲज इट इज लिहितो. कॉस प्लस कॉस, कॉस प्लस कॉस असतील तर काय मिळतं, कॉस कॉस मिळतं. आता इथं मी लिहित असताना कसं लिहिणार बघा. 2 कॉस ऑफ ए प्लस बी प्लस ए मायनस बी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ ए प्लस बी. हे मायनस करणार म्हणजे -a प्लस बी होणार अपॉन 2. ठीक आहे. इज इक्वल टू -1 -2 कॉस सी इंटू ब्रॅकेटमध्ये इथं बघायचं या ठिकाणी हे 2 ॲज इट इज. हे प्लस बी मायनस बी कॅन्सल झालं. ए प्लस ए 2a, 2a अपॉन 2 केलं तर काय मिळणार, ए मिळणार. म्हणजे हे कॉस ए आलं इंटू. आता इथं हे प्लस ए मायनस ए कॅन्सल झालं. बी प्लस बी म्हणजे 2b, 2b अपॉन 2 केलं तर बी मिळणार म्हणजे कॉस बी मिळालं. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला -1 -2 हे लिहित असताना 2 × 2 4 लिहावं लागेल. -1 -2 × 2 किती येणार, 4 येणार. आणखीन हे कॉस ए त्याच्यानंतर कॉस बी आणि त्याच्यानंतर कॉस सी. प्रॉडक्ट ऑर्डरलेस असतो. जी ऑर्डर आपल्याला पाहिजे ती ऑर्डर लिहिली. यालाच आपण काय म्हणतो आहे, राईट हँड साईड म्हणतो आहे. म्हणजे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड मिळालं म्हणजे प्रूव्ह झालेलं आहे. ठीक आहे. तर बाळांनो आज आपण काही बेसिक फॉर्म्युले आणखीन एक्झरसाइज 3.5 मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. रिमेनिंग एक्झरसाइज आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. थँक्यू.